सर्व शेळीपालकांना माऊली आवडतो नमस्कार. सर्व शेळीपालकांचे ओवी गोट फार्म माऊली आवड ह्या चॅनलवरती स्वागत करतो. आजचा टॉपिक मित्रांनो समजून घ्या व्यवस्थित. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, काळजीपूर्वक आपले व्हिडिओ थोडेसे काळजीपूर्वक बघत चला. आणि आजचा टॉपिक, आजची व्हिडिओ तुम्हाला असा टॉपिक सांगतो की जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. त्या टॉपिकचं नाव आहे शेळीचे अंग बाहेर पडणे, शेळीचे मायांग बाहेर पडणे. आता लक्षात घ्या होतं काय, समजून घ्या व्यवस्थित. जर ब्रीड कोणती पण असू द्या, तिची गर्भ पिशवीची कॅपॅसिटी बघून बोकड क्रॉस करा. नंबर 1 मुळातला मुद्दा. नंबर 1चा मुद्दा की जर आपली उस्मानाबादी आहे, काठेवाडी आहे, गावरान आहे, तर यांना ह्याच लेवलचे बोकड क्रॉस करा का जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. तुम्हाला मी पुढं फोटो दाखवतो. 2 पिल्लं तिच्यासोबत झाले. त्या बकरीने दिली होती 3 पिल्लं. एक पिल्लू जारामध्ये अटकलं. शेळीपालकांना जार समजून तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या बकरीचं मायांग प्लस ते पिल्लू सोबत बाहेर आलं. 1 तासामध्ये 2000 रुपये खर्च केला, पण बकरी शेवटी हाताला आपल्या आली नाही. हे का होतं, याचं रिझन काय असेल, हे कसं घडलं असेल आपल्या शेळीपालनाच्या शेडवरती, याचे मेन कारणं सांगतो, लक्षात घ्या. बघा, आता आपण फिरस्तीमध्ये काम करतो, आपण काम करतो बिटल क्रॉसमध्ये, बरोबर. तर बिटल क्रॉसची कॅपॅसिटी पिल्लं झालण्याची 9 kg पर्यंत आहे, किंवा 10 kg हायस्ट पकडा. बकरीची हाईट बघून, बकरीची तब्येत बघून, बरोबर आहे का. दाखवतो तुम्हाला, बकरी दाखवतो लाईव्हमध्ये. फॉर एक्झाम्पल ही बकरी बघा, चल बाहेर चल. ही बकरी बघा, बकरी बिटल क्रॉस, ओरिजिनल पण बिटल नाही. ही बकरी बघा, बिटल क्रॉस, दुसऱ्या वेताची पाठ आहे, बघून घ्या. आणि अजून एक तुम्हाला डेमोसाठी दाखवतो. ही पण जी बकरी दिसते समोर तुम्हाला, दुसऱ्या वेताची, आता घरी पिल्लं आहे. पाठीमागची साईज पण दाखवतो. होतं काय बघून घ्या. बघितलं, आपल्याकडनं कमी दिवसात जास्त पैसे कमवायची भावना लोकांची झाली, शेळीपालकांची झाली, तर आपण काय करणार. या शेळीला यूट्यूब बघून प्रॉपर जरा गायडन्स भेटलं तर नुकसान होत नाही, लक्षात घ्या, बरोबर. आता ही बकरी गावरान आहे. हिची गर्भपिशवीची कॅपॅसिटी मिनिमम 6.5 kg, मॅक्झिमम 7 kg. हिला जर आपण बिटल क्रॉस केला, हिला जर आपण तोतापुरी क्रॉस केला, जमनापुरी असेल, तोतापुरी असेल, सोजत असेल, आफ्रिकन बोर असेल, कलाहरी बोर असेल, कोट असेल, करली कोट असेल, तर ह्या बकरीचे पिल्लं मित्रांनो बाहेर येणार नाही, लक्षात घ्या. तर हिला याच्याच साईजचा बोकड आपल्याला लागणार, बरोबर. अजून एक दाखवतो, बिटल क्रॉस. आता ही गावरान आहे. अशा बकरीला जर काठेवडी असेल, बिटल असेल, जर क्रॉस केला, तर मुळात म्हणजे यांची गर्भपिशवीची कॅपॅसिटी पिल्लं झालण्याची कमी असते. आता ही गावरान आली बघा तुम्ही. हिला जर आपण बिटल क्रॉस केला तर मित्रांनो चुकून पिल्लं बाहेर येत नाही, लक्षपूर्वक ऐका. मग काय घडतं, बिटल क्रॉस केला तर 9 kgचे पिल्लं पोटामध्ये जर बनले, 9 kgची पिल्लं गर्भपिशवीची कॅपॅसिटी 7 kg पर्यंत. आणि जर आपण बिटल क्रॉस केला तर चुकून ते पिल्लं बाहेर येत नाही. बकरीची इतके भयानक हाल होते. हाल झाल्यानंतर एकच पिल्लू बाहेर येतं, एक पिल्लू बाहेर येत नाही, म्हणून ते दुसरं पिल्लू तुम्ही मायांगासोबत बकरीच्या बाहेर येतं आणि ती बकरी वाचत नाही. तर याच्यासाठी बकरीच्या लेवलचे बोकड सोडा, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. आता हे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे आपण, तो मुद्दा लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचा पॉईंट, बकरी क्रॉस झाल्यानंतर चारा व्यवस्थापन, खुराक असेल, चारा असेल, तिला प्रॉपर भेटला पाहिजे. विटॅमिनची कमतरता असेल, मिनरलची असेल, कॅल्शियमची असेल, ही जर कमी पडली तर बकरीची 100% इम्युनिटी पॉवर डाऊन होती. पिल्लं पोटात वाढल्यामुळं बकरीची तब्येत डाऊन होऊन जाते. डिलिव्हरी झाल्यानंतर कमीत कमी 1 पिल्लू बाहेर आल्यानंतर मिनिमम 1 पिल्लू बाहेर यायला बकरीची ताकद 35% डाऊन होती. आणि दुसरं पिल्लू झाल्यानंतर 70% त्या पिल्लांची, त्या बकरीची तब्येत डाऊन होऊन जाते. न्यूट्रिशनची कमतरता त्याला म्हटलं जातं.
70% ताकद डाऊन झाल्यानंतर आणि जर यदा कदाचित तिसरं जर पिल्लू त्याच्या पोटामध्ये असेल तर त्या पिल्लासाठी त्याच्याकडे ताकद राहत नाही शिल्लक, म्हणून ते मायांग ते पिल्लू सोबत बकरी बाहेर फेकून देते. मग आपण करायला काय पाहिजे बघा तुम्ही. आता आपण सकाळ सकाळ बकऱ्या सोडलेले चारण्यासाठी, यांना चारा मुळात पोटभर भेटला पाहिजे. व्हिटॅमिन्स असेल, मिनरल असेल, कॅल्शियम असेल, याची कमतरता यांना भासून नाही दिली पाहिजे. मग ते तुम्ही सप्लिमेंटमार्फत द्या, खुराकामार्फत द्या, चाऱ्यामार्फत द्या, की जेणेकरून शेळीचं मायांग बाहेर येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.